हाय, स्वागत आहे तुमचं इंट्युटिव्हली मराठीमध्ये. आज आपण बघणार आहोत एअर सायन्स म्हणजे वायू तत्वाच्या राशीसाठी ऑगस्ट 2022 कसा असणार आहे. लेट्स गो देन. थँक्यू. ओके, सो सर्वात आधी आपण आता बघणार आहोत मिथुन राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे. चला मग. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू स्पिरिट्स, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर द गाइडेंस, थँक्यू फॉर द मेसेजेस, थँक्यू व्हेरी मच. जेमिनाई, एअर साइन जेमिनाई. मिथुन रास ऑगस्ट 2022. मिथुन रास. मिथुन रास ऑगस्ट 2022. मिथुन रास. थँक्यू सो मच. एअर साइन जेमिनाई. Thank you. August 2022. Thank you, Spirit. Thank you so much. Thank you. Yes, thank you. The Chariot. Page of Cups. Six of Swords. Three of Wands. The Hermit. The Lovers. Nine of Wands. The Empress. Seven of Pentacles. Ace of Pentacles. Five of Pentacles. The Star, and we have Three of Swords. Okay, Mithun Ras. The Chariot, Page of Cups, Six of Swords, Three of Wands, the Hermit, the Lovers, Nine of Wands, the Empress, Seven of Pentacles, Ace of Pentacles, Five of Pentacles, the Star, and Three of Swords. Okay, there you go. आपल्याकडे 4 मेजर आर्काना कार्ड्स आहेत. सॉरी, 5 मेजर आर्काना कार्ड्स आहेत, राईट. सो द चॅरियटने, द 6 ऑफ स्वॉर्ड्सने आणि 3 ऑफ वॉन्ड्सने, या तिन्ही कार्ड्समधून मला ट्रॅव्हलचा मेसेज इथे मिळतोय. सो मिथुन रास, तुम्हाला या महिन्यामध्ये ट्रॅव्हल किंवा टूर, एखादी ट्रिप असं काही करण्याचा, असा अनुभव घेण्याचा चान्स मिळणार आहे. ओके, किंवा मे बी तुम्ही कंटिन्युएशनमध्ये कामात खूप बिझी राहिले असला तर तुम्ही या महिन्यामध्ये एखादा ट्रॅव्हल प्लॅन करू शकता. ओके, पेज ऑफ कप्स आहे आपल्याकडे.
या महिन्यामध्ये तुम्ही द हर्मिट सुद्धा आहे. सो या महिन्यामध्ये पेज ऑफ कप्स मधून जी मला एनर्जी मिळते, तुम्ही एक ऑब्झर्वरच्या मोडमध्ये एंटर करणार आहात. ऑब्झर्व करणं किंवा कुठल्याही गोष्टीचा घडलेल्या, घडत असलेल्या किंवा पुढे काय असेल किंवा काय वगैरे कन्क्लुजन्स काढणं, कुठल्याही गोष्टीचा तुम्ही जो विचार करणार आहात या महिन्यामध्ये, तो थोडासा डीपली आणि फक्त एका बाजूने नाही तर सर्व बाजूने सारासार विचार करणं ज्याला आपण म्हणतो, तशा पद्धतीने विचार करणार आहात या महिन्यामध्ये. स्पेसिफिकली तुमच्या रिलेशनशिप्सच्या बाबतीत, तुमच्या लाईफमध्ये जे रिलेशनशिप्स आहेत, नाती आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही थोडं डीपली फक्त स्वतःच्या बाजूने नाही तर इतरांच्या बाजूने सुद्धा गोष्टी कशा आहेत किंवा कशा होत्या वगैरे अशा पद्धतीचा तुम्ही इथे विचार करणार आहात या महिन्यामध्ये. व्हेरी गुड. तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतोय. तुम्ही एक चेंज स्वतः तुम्ही एक चेंज तुमच्या स्वतःमध्ये आणतात. ओके, 3 ऑफ वॉन्ड्स आहे. 6 ऑफ स्वॉर्ड्स तर मी आताच सांगितलं ट्रॅव्हल आहे तुमच्यासाठी. 3 ऑफ वॉन्ड्स आहे की एक मेसेज याच्यातून आपल्याला मिळाला ट्रॅव्हलिंगचा. सेकंड मेसेज इथे असा आहे की एक फर्म डिसिजन मेकिंग एबिलिटी, निर्णय क्षमता जी आहे तुमची ती इथे वाढताना दिसते मला या महिन्यामध्ये. ओके, निर्णय घेणं. जर आतापर्यंत तुम्हाला निर्णय घेताना क्लॅरिटी मिळत नसायची किंवा तुम्हाला निर्णय घेताना 2 ऑप्शनमधून काय चूज करावं किंवा हो की नाही या 2 गोष्टींपैकी काय करावं हे जर यापूर्वी जर तुम्हाला समजायला, समजून घ्यायला, विचार करायला जर कठीण जात होतं, तर या महिन्यामध्ये तिथे एक तुम्हाला क्लॅरिटी मिळणार आहे. तुमची जी निर्णय क्षमता आहे ती थोडीशी स्ट्रॉंग इथे होते. व्हेरी वेल डन. द हर्मिट आहे. इंट्रोस्पेक्शन आहे. मी म्हणाले द हर्मिट आणि पेज ऑफ कप्सची एनर्जी थोडीशी मॅचिंग आहे एकमेकांना. जसं इथे तुम्हाला पेज ऑफ कप्स सांगताय की ऑब्झर्व करणार आहात तुम्ही या महिन्यामध्ये, तसंच तुम्हाला द हर्मिट सांगतंय की जर असं स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा, आपल्यामध्ये काय असं आहे की ज्याला आपण शॅडो म्हणू शकू, की जी आपली डार्क साइड आहे. काय अशा नेगेटिव्ह गोष्टी आहे, राग किंवा द्वेष भावना किंवा ज्याला आपण म्हणतो ईर्ष्या वगैरे, अशा ज्या भावना आहेत, ज्या फिलिंग्स आहेत, या आपल्यामध्ये जास्त आहेत का? अहंकार किंवा स्वतःचं खरं करणं किंवा असं काहीतरी की आपल्याला ते सगळ्या गोष्टी चांगल्या असताना आपल्यामध्ये ती एक गोष्ट आपल्याला खाली खेचते, मागे खेचते. असं काही आहे का? आणि जर आहे तर त्याच्यावर या महिन्यामध्ये काम करा. कारण द हर्मिटचं कार्ड तुम्हाला काय सांगतं? द हर्मिटचं कार्ड सांगतं स्वतःच्या आतमध्ये डोका आणि तुमची जी शॅडो सेल्फ आहे, शॅडो सेल्फ जी आहे तुमची, शॅडो म्हणजे काय? डार्क साइड, ज्या निगेटिव्ह ट्रेट्स असतात. प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये निगेटिव्ह ट्रेट्स असतात. तुमच्यामध्ये ते ट्रेट्स कुठले आहेत? तुमच्या दृष्टिकोनातून अशा कुठल्या निगेटिव्ह गोष्टी आहेत? आता त्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यावरती काम करून ते कमी कसं करता येईल, त्याच्यावर ताबा कसा मिळवता येईल, कंट्रोल कसा मिळवता येईल याचा विचार करा आणि ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करा. ओके, या महिन्यामध्ये तुम्हाला हा एक खूप मोठा टास्क दिला गेलेला आहे की स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटवरती, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती थोडंसं काम करा. आणि पर्सनॅलिटी म्हणजे जी लोकांना दिसते फक्त तीच नाही, जी खरी आहे आतमध्ये. ओके, सो
याच्यावरती काम करा, स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे जे अफर्मेशन्स आहेत ते अफर्मेशन्स सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता. त्याच्याने सुद्धा तुम्हाला हेल्प मिळेल. द लवर्सने इथे एक डिवाइन युनियन आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत करंट रिलेशनशिपमध्ये आहात, करंटली ज्या व्यक्तीसोबत आहात तुम्ही या नात्यामध्ये, तुमच्या या नात्याला तुमचे स्पिरिट गाईड्सकडून, तुमच्या एंजल्सकडून खूप सारे ब्लेसिंग या महिन्यामध्ये मिळणार आहेत. ओके, सो तुमच्या पार्टनरसोबतचं जे तुमचं रिलेशनशिप आहे ते अजून ग्रो होणार या महिन्यामध्ये. ओके, व्हेरी नाईस. काही लोकांसाठी इथे ज्यांच्या बाबतीत ही सिच्युएशन नाही आहे त्यांच्यासाठी, काही लोकांसाठी इथे एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण किंवा एक असं रिलेशन जे तुमच्या हार्टच्या, तुमच्या हृदयाच्या खूप जवळचं आहे, एक असं रिलेशन जे क्लोज टू हार्ट आहे, एक अशी व्यक्ती जी तुमच्या लाईफमधली, त्या व्यक्तीसोबतचं तुमचं जे बॉन्डिंग आहे ते अजून स्ट्रॉंग होणार आहे, ते अजून घट्ट होणार आहे. ओके, 9 ऑफ वॉन्ड्स इथे आहे. जर तुम्ही सतत लोक काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतायत, लोक नावं ठेवतायत तर लोकांनी नावं ठेवू नये, असं मी वागलं पाहिजे वगैरे, अशा संकल्पनेत जगत असाल युजली, तर ते इथे कॅन्सल करा. ती एनर्जी कॅन्सल करा इथे या महिन्यामध्ये. कारण तुम्ही द एम्प्रेसच्या एनर्जीमध्ये येणार आहात. तुम्हाला जी ब्लेसिंग दिली जाते ही एक्सेप्ट करण्यासाठी आधी तुम्हाला ही एनर्जी कॅन्सल करावी लागेल, ह्याच्यातून बाहेर निघावं लागेल. सो लोक काय म्हणतायत किंवा लोक काय म्हणतील, हे वाक्य किंवा ही एक कॉन्सेप्ट तुमचं लाईफ डिफाईन करू शकत नाही. तुमची जी पॉवर आहे, जी नर्चरिंग एखाद्या व्यक्तीवर, मला इथे असं वाटतंय की हा जो इथे मेसेज, द लवर्सचं कार्ड जे इथे आलेलं आहे आणि 9 ऑफ वॉन्ड्सने जो आपल्याला मेसेज मिळाला, प्लस आपल्याला द एम्प्रेस आहे, या 3 कार्ड्सच्या कॉम्बिनेशनने मला इथे असं मेसेज मिळतो, इथे चॅनल होतोय की तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीबद्दलचे तुमचे जे फिलिंग्स आहेत ते तुम्ही एक्सप्रेस करत नाहीये. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या लाईफमधल्या फिलिंग्स ज्या आहेत, तुमच्या ज्या भावना आहेत, त्या तुम्ही एक्सप्रेस करत नाहीये या भीतीमुळे, लोक काय म्हणतील या भीतीमुळे. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय त्याची काहीच किंमत नाहीये का? तुम्हाला जे वाटतंय त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीला जे वाटतंय तुमच्याबद्दल, हे तुमच्या दोघांमधलं जे रिलेशन आहे, तुमच्या दोघांमधलं जे बॉन्ड आहे, त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्या इथे या महिन्यामध्ये. कारण की तुम्हाला सांगतायत, तुमचे स्पिरिट गाईड सांगतायत, तुमचे ॲन्सेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग्स देतायत की तुम्ही या व्यक्तीसोबत, ही जी कुठली व्यक्ती आहे, या व्यक्तीसोबतचं तुमचं जे रिलेशन आहे ते डिवाइन आहे, साधं सुधं नातं नाहीये हे. मग ही व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही रोलमध्ये असू शकते. बहीण, भाऊ, आजी, काका, मामा, मुलं तुमचे, किंवा तुमचे पार्टनर असतील, किंवा फ्रेंड असतील, कोणी क्लोज फ्रेंड, बेस्ट फ्रेंड असतील. सो मेक शुअर की तुम्ही या नात्याला या भीतीमुळे गमावणार नाही ह्या महिन्यामध्ये. ओके, सो ही गोष्ट अवॉइड करा. द एम्प्रेस, प्रेम, जीव लावणं एखाद्या व्यक्तीला, एखाद्यावरती विश्वास ठेवणं, एखाद्यासाठी काहीतरी करणं, काळजी घेणं, राईट.
मग हे दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा आणि स्वतःच्या बाबतीत सुद्धा या महिन्यात करायचंय. म्हणजे काय, आतापर्यंत जर तुम्ही फक्त दुसऱ्यांचीच काळजी करत आले असणार आहेत, जर तुम्ही फक्त दुसऱ्यांना जीव लावलाय, स्वतःवर प्रेमच नाही केलं, तर या महिन्यामध्ये तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचंय तुमच्या लाईफमध्ये. सेल्फ लव्ह इम्प्लिमेंट करा तुमच्या लाईफमध्ये. आणि सेल्फ लव्ह आणि सेल्फिश हे दोन वेगळ्या टर्म आहेत, ह्या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. प्लीज यांना मिक्स करू नका. इथे तुमची एनर्जी थोडीशी तशीच दिसते. ओके, सो 7 ऑफ पेंटिकल्स आहे, एस ऑफ पेंटिकल्स आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला आलंय 5 ऑफ पेंटिकल्स. सो मनी माइंडसेट जो तुमचा आहे, तुम्ही लॅक मेंटॅलिटीमध्ये आहात का? तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे काहीच नाहीये असा विचार करता का? किंवा येणाऱ्या अमाऊंटपेक्षा तुम्ही कायम जे प्रॉब्लेम्स आहे किंवा जे एक्सपेंडिचर्स आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करता का? या गोष्टीचा इथे विचार करा. इंट्रोस्पेक्शन आहे तुमच्यासाठी. इथे तुम्हाला हा टाइम दिलेला आहे, ही वेळ दिलेली आहे इंट्रोस्पेक्ट करण्याची, स्वतःबद्दल व्यवस्थित अभ्यास करण्याची, तर तो करा. ओके, कारण की इथे इतक्या छान ब्लेसिंग आहे. 7 ऑफ पेंटिकल्सनी काय, तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा करताय, तुम्ही सेव्हिंग सुद्धा करताय, त्याचे तुम्हाला रिटर्न सुद्धा मिळत आहेत, चांगले बेनिफिट्स मिळत आहेत, खूप सारं तुमच्याकडे धन येतंय, पैसा येतोय. पण इथे तुमचं मनी माइंडसेट थोडासा लॅक मध्ये जाताना दिसतोय. एस ऑफ पेंटिकल्सने अगेन तुम्हाला हे तर आहेच, प्लस तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज, प्लस तुम्हाला नवीन इन्कम सोर्सेस, प्लस तुम्हाला नवीन सोर्सेस मधून तुम्हाला पैसे पण येत आहेत. नॉट नेसेसरी पैसेच असतील. पेंटिकल्स जे आहे ते मटेरियल अबंडन्स बद्दल सांगतं. सो काहीही असू शकतं, गिफ्ट्स असू शकतात, महागड्या वस्तू असू शकतात, महागड्या नसतील, स्वस्त असतील तरी सुद्धा जर तुम्हाला कोणी देत असेल काही वस्तू, तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात का? या गोष्टींचा विचार करा, कारण ब्लेसिंग्स तुम्हाला फायनान्शियल इथे प्रोव्हाइड केले जात आहे. या लॅक मेंटॅलिटी मधून बाहेर निघा. द स्टार आहे, बॅलन्स आहे, इमोशनल बॅलन्स आहे. स्पेसिफिकली काही लोकांसाठी इथे तुमच्या अँसेस्टर्स कडून, म्हणजे तुमच्या पूर्वजांकडून, किंवा आपण ज्याला सोप्या भाषेमध्ये म्हणतो तुमच्या पित्रांकडून, राईट. सो तुमच्या पित्रांकडून तुम्हाला ब्लेसिंग्स दिल्या जात आहेत आणि तुम्हाला एक मेसेज इथे त्यांच्याकडून असा आहे की ते तुमच्या सोबत आहेत, तुमच्या आसपास आहेत, त्यांचं तुमच्यावर लक्ष आहे, तुम्ही काय करताय, कसे राहताय, कसे जगताय आयुष्य, तुम्ही जे करायला पाहिजे ते करताय की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ते बघताय. तुमचे ही अँसेस्टर्स म्हणजे पित्रांची ऊर्जा असते. ओके, सो तुमच्या अँसेस्टर्सची तुमच्यावर ब्लेसिंग आहे, तुमच्या एंजल्स कडून तुम्हाला ब्लेसिंग दिले जात आहेत, युनिवर्स कडून. सो प्लीज मेक शुअर की तुमच्या काही ज्या एनर्जीज आहेत, राईट, त्याच्यामधून तुम्ही बाहेर निघाल. ओके, सेल्फ अनालिसिस करा, आपण कुठे चुकतोय किंवा चुकलोय, आणि त्या चुका सुधारण्यासाठी इथून पुढे आपण तिथे चुकणार नाही, यासाठी आपण काय करू शकतोय हे बघा. 3 ऑफ स्वॉर्ड्सने इथे एखादी अशी जखम किंवा एखादा असा घाव जो मनावर झालेला आहे, तो इथे त्याच्यासाठी हिलिंग प्रोव्हाइड केली जाते. इथे काही लोकांसाठी हार्ट रिलेटेड जर काही हेल्थ इश्यूज असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हिलिंग इथे मिळणार आहे या महिन्यामध्ये. इथे सर्जरी, आय डोंट नो, मला सर्जरी वर्ड खूप चॅनल होतंय. सो काही लोकांची जर सर्जरी वगैरे करण्याची काही तुमची प्रोसेस चालली असेल की सर्जरी आहे या मंथमध्ये किंवा करायची आहे, तर
मोस्ट पॉसिबल आहे या महिन्यामध्ये ती गोष्ट होईल. ओके, आणि सक्सेसफुली होईल कारण तुम्हाला हिलिंग प्रोव्हाइड केली जाते. ओके, सो चला बघूया आपण तुमच्यासाठी ओरॅकल डेकमधून काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच जेमिनाई. ऑगस्ट 2022 मिथुन रास. थँक्यू सो मच. थँक्यू एंजल्स. थँक्यू. ऑगस्ट 2022 मिथुन रास. Sorry. Okay, the situation will be handled in fair and just manner. Fairness. Fairiness. Dinah, focused intention. Keep your unwavering thoughts, feelings and action focused on your target and you will make your mark. जे तुमचं टार्गेट आहे त्याच्याकडे लक्ष द्या, त्याच्यावरती तुमचे ऍक्शन, तुमचे फिलिंग्स, तुमचे विचार सगळं काही त्याच्यावरती केंद्रित करा. इकडे तिकडे विनाकामाच्या गोष्टींवरती विचार तुमचे इन्व्हेस्ट करू नका एनर्जी. ओके, सिच्युएशन जी काही असेल, जर प्रॉब्लेम असतील, काही इश्यूज असतील तर तुम्हाला ही अश्युरिटी दिली जाते की ही जी सिच्युएशन आहे हिची काळजी घेतली जाईल. इट विल बी टेकन केअर ऑफ. सो हिची काळजी घेतली जाईल. देव बसलेला आहे. जी कुठल्या सिच्युएशन बद्दल तुम्ही खूप वरीड असाल त्या सिच्युएशनची जे काही ॲस्पेक्ट्स आहेत सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल. ती सिच्युएशनचा जो रिझल्ट मिळणार आहे, तुम्हाला जे आउटकम मिळणार आहे ते योग्य आउटकम मिळेल. तुम्ही काळजी करण्याची गरज नाहीये. सो काळजी करणं सोडून द्या. पहिले डिवाइन पॅशन. बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. व्हॉट इज युअर हार्ट्स टू डिझायर. काय आहे तुमचं खरं डिझायर काय? अशी कुठली गोष्ट आहे आयुष्यात जी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ती तुम्ही सोडू शकत नाही. करणं. तुमची एखादी हॉबी आहे, तुमचं एखादं काहीतरी पॅशन असेल ना, की नो मॅटर कशी सिच्युएशन आहे, किती पण प्रॉब्लेम्स येऊन गेले, काहीही झालं, किती लोक आले गेले, तरी सुद्धा ही एक गोष्ट आहे जी तुमची खूप मोठं पॅशन आहे आणि जी करणं तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ती गोष्ट करणं तुम्हाला ती एनर्जी देते, ती गोष्ट तुम्हाला पॉवर देते, स्ट्रेंथ देते. अशी कुठली गोष्ट आहे ती ओळखा. ते तुमचं डिवाइन पॅशन आहे. ओके, थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. जेमिनाई. मिथुन रास. ऑगस्ट 2022 मिथुन रास. थँक्यू सो मच. मिथुन रास ऑगस्ट 2022. जेमिनाई ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस, थँक्यू. प्रोटेक्शन. वाव. सो जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीची किंवा स्वतःची अशी काही काळजी वाटत असेल की किंवा एखादी अशी फिअर असेल की कुणी मला हे करेल ते करेल किंवा दृष्ट लागणं वगैरे किंवा काहीही असं जे तुम्हाला वाटतं की हार्मफुल आहे तुमच्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी किंवा असं काही जिथे तुम्हाला अनप्रोटेक्टेड किंवा सिक्युरिटी नाही आहे असं फील होतं, तर तुम्हाला इथे बाप्पा सांगतोय की मी तुला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतोय. प्रोटेक्शन मी देतोय बाळा, तू तुझं काम कर. राईट.
एकदम ब्राईट एनर्जी आहे. सी तुम्ही कलर बघा किती ब्राईट कलर आहे. असं वाटतंय ना की कार्ड संपूर्ण हे पांढरं आहे. हे हा एक पार्ट सोडला तर इतका प्रकाश आणि इतकी ब्राईट एनर्जी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय बाप्पा. सो प्लीज मेक शुअर की तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल. डिसिजन, वाव, मी तुम्हाला इथे म्हणाले ना, तुमची डिसिजन मेकिंगची जी पॉवर आहे ती इन्क्रीज होते या महिन्यामध्ये. अमेझिंग. बिगिनिंग्स, नवीन बिगिनिंग्स आहे. काही नवीन गोष्टी तुम्हाला स्टार्ट करायच्या होत्या, तुम्ही त्या ह्या महिन्यामध्ये सुरुवात करणार आहात. काही लोकांना जर इथे काही करिअर पाथ नवीन स्टार्ट करायचा आता तर तुम्ही तो इथे स्टार्ट करू शकता या महिन्यामध्ये. या सगळ्या ब्लेसिंग्स तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत. ओके, सो लेट्स सी तुमच्यासाठी हँड रिटन मेसेजेस काय आहेत. वाव, सरेंडर टू द डिवाइन. सरेंडर टू द डिवाइन इथे कुठेतरी आला ना आपल्याला मेसेज. हा, इथे मी तुम्हाला सांगितलं ना, सरेंडर टू द डिवाइन म्हणजे काय, देवावर सोडून द्या. त्या गोष्टीची काळजी घेणं बंद करा जी तुमच्या हातात नाहीये. तुमच्या हातात असती तर आतापर्यंत तुम्ही सॉल्व्ह केलं असतं ना जो काही प्रॉब्लेम आहे. ती सिच्युएशन तुम्ही हँडल केली असती. तुमच्या हातात नाहीये म्हणून तुम्ही हँडल करू शकत नाही, म्हणून तुम्हाला काळजी करायची गरज पडते. म्हणजे हातातच नाही त्याची काळजीच कशाला करता. सोडून द्या, सरेंडर करा. देवापुढे हात जोडा, त्याला सांगा हे माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे परिस्थिती. या परिस्थितीचा काय निकाल लावायचा आहे तो तू लाव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. जो निकाल असेल तो माझ्यासाठी योग्यच असेल. हा विश्वास ठेवा ना. हा विश्वास ठेवाल तेव्हाच त्या गोष्टी तुमच्यासाठी होतील ना. का करेल देव तुमच्यासाठी जर तुमचा त्याच्यावर विश्वासच नाही. अलाव सी, अलाव, स्वतःला अलाव करा की तुम्ही विश्वास ठेवू शकाल. देवाला पण बिचाराला अलाव तर करा की तो तुमच्या आयुष्यामध्ये असलेले संकट क्लिअर करेल आणि तो तुम्हाला ब्लेसिंग्स देईल. तो देत असेल पण तुम्ही जर दार बंद केला तर कसं काय येतील मध्ये तुमच्या, राईट. सो तुमच्या लाईफचे, तुमच्या माइंडचे जे हार्टचे डोर्स आहेत ते ओपन ठेवा आणि अलाव करा. आय अलाव या हे ॲफर्मेशन सुद्धा तुम्ही यूज करू शकता या महिन्यामध्ये. ओके, नेक्स्ट आहे रिस्टोर. सो थोडीशी रेस्ट घ्या. रिस्टोअरचा एक इथे कनेक्शन जे आहे ते आपल्या 4 आणि 6 ऑफ स्पोर्ट्सने जे आपल्याला ट्रॅव्हलचा मेसेज मिळाला होता तो पण तुम्हाला रिस्टोअर साठी आहे. सो जर खूप थकवा असेल, थोडं रेस्टची किंवा थोडं ब्रेकची गरज असेल, सो रिस्टोरेशन आहे इथे या महिन्यामध्ये तुमच्यासाठी. ट्रॅव्हलिंग आहे डेफिनेटली काही लोकांसाठी नियर बाय ट्रॅव्हल्स आहे, काही लोकांसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स आहेत. ओके, सो व्हेरी गुड. लोटस, वाव, लोटसचे 2 मेसेज आहेत इथे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही काय आहात. तुम्ही काय आहात. तुम्ही हे आहात. तुम्ही एम्प्रेस आहात. स्वतःची, दुसऱ्यांची काळजी करणारी, नर्चर करणारी, जीव लावणारी, प्रेम करणारी, प्रेम पसरवणारी अशी व्यक्ती जी आई आहे. आणि एक आई असते तिच्यामध्ये सगळी शक्ती असते. ती काहीही असू दे, ती प्रेम देत जाते. म्हणून तिला देवाचा सगळ्यात मोठं गिफ्ट म्हटलं जातं, राईट. सो त्या एनर्जीमध्ये या, स्वतःची आई बना. लोटस काय, कमळाचं फुल काय असतं, चिखलात असतं. हा चिखल आहे आजूबाजूचा. जे लोक बोलतायत ते काय बोलतायत याचा तुम्ही विचार करताय, पण तो चिखल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कशाला खराब करताय. कमळ बघितलंय का कधी चिखलामध्ये, चिखलाने माखलेलं. ते किती पवित्र असतं, किती 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 सुंदर असतं. चिखलात असून सुद्धा ते चिखलापेक्षा वेगळं असतं. का? कारण त्याच्यामध्ये ती एबिलिटी आहे, त्याच्यामध्ये ती शक्ती आहे की ते त्या चिखलाला बिलकुल अलाव करत नाही की तो चिखल त्याला खराब करेल. तुम्हाला तेच करायचंय. हा जो चिखल आहे ना, ही जी दलदल आहे, ही घाण आहे,
सॉरी फॉर नो ऑफेन्स. हा जो चिखल आहे, ही जी नेगेटिव्हिटी आहे, हिला तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. डोंट लेट दिस एनर्जी कंट्रोल यू. ओके. सो तुमची प्युरिटी काय आहे? तुमचं प्रेम, तुमचं जे मन आहे ते ते कमळासारखं पवित्र आहे आणि त्याला तुम्ही बिलकुल त्याला मळू देऊ नका या आजूबाजूच्या नेगेटिव्हिटीने. ओके. सो नेक्स्ट आहे अवेकन. अवेकन अगेन इथे तुम्हाला जो मी पेज ऑफ कप्सने आणि द हर्मिटने जो मेसेज दिला होता, इंट्रोस्पेक्ट करा, राईट. स्वतः बद्दल थोडा अभ्यास करा, सेल्फ अनालिसिस करा. मी कुठे कमी पडते, मी कुठे काय चुकतंय, माझ्यामध्ये काय नेगेटिव्ह आहे, काय आहे माझी डार्क साईड, काय आहे माझी शॅडो काय असते? डार्क साईड. डार्क साईड, शॅडो म्हणजे तुमच्यामधले नेगेटिव्ह ट्रेट्स, त्याच्यावर काम करा. अवेकन, तुमच्यामधली एम्प्रेस जागी करा. अवेकन युअर सेल्फ. सो इतक्या सुंदर ब्लेसिंग्स तुम्हाला या महिन्यामध्ये दिल्या आहेत मिथुन राशीसाठी, जेमिनाई मून साइन. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आय होप तुम्हाला गायडन्स मिळाला असेल आणि मी मनापासून आशा करते की या ज्या गोष्टी आहेत, हे जे तुम्हाला सांगितले गेलेले गायडन्स आहेत ते तुम्ही फॉलो करणार, राईट. ओके. सो थँक्यू सो मच अँड बाय बाय. आता आपण बघणार आहोत कुंभ राशीसाठी ऑगस्ट 2022 कसं असणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. Thank you. Okay. Aquarius, Kumbh Rasi. Let's see. Just a minute. कुंभ राशी, ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच. थँक्यू स्पिरिट्स. थँक्यू. Aquarius moon sign, August 2022. Thank you so much. Thank you so much. Thank you. Thank you, spirits. Thank you very much. Thank you. August 2022, Aquarius moon sign. Thank you so much. Thank you. I appreciate your presence. Thank you very much. Thank you. Thank you so much. Thank you. Please make it easy. Thank you. Thank you very much. Thank you. Thank you. Yes, thank you. Yes, thank you. Yes, Aquarius, King of Swords, Strength, Death, King of Cups, King of Wands, Page of Wands. Okay, looks like
तुमची लाईफ जी आहे ना ती कम्प्लिटली मेल एनर्जीने सराउंडेड आहे किंवा मेल एनर्जीच्या कंट्रोलमध्ये आहेत. जजमेंट, 6 ऑफ वॉन्ड्स, 8 ऑफ स्वॉर्ड्स, एस ऑफ पेंटिकल्स, किंग ऑफ पेंटिकल्स, 4 ऑफ पेंटिकल्स. ओके, लेट गो, रिलीज करा, रिलीज करायला शिका. स्टॉप होल्डिंग ऑन, स्टॉप होल्डिंग ऑन. गोष्टींना धरून ठेवणं, पकडून ठेवणं, पॉझिटिव्हनेस मधून बाहेर या. इट लुक्स लाईक की तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त मेन्स कंट्रोल आहे. एक मेल पर्सन तुमच्या लाईफला कंट्रोल करतोय. नॉट नेसेसरीली हा व्यक्ती मेलच असेल, पण एखादी फिमेल सुद्धा तुमच्या लाईफमध्ये अशी असू शकते जिची मेल साईड स्ट्रॉंग आहे, जी इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट थॉट्स आहेत, फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, करिअर ओरिएंटेड व्यक्ती आहे, इमोशनली इंडिपेंडेंट आहे, अशी एखादी स्त्री सुद्धा असू शकते. बट मोस्टली इथे जी वाइब आहे, इथे जी एनर्जी आहे ती एक मेल एनर्जी आहे. सो आणि ती कंट्रोलिंगची एनर्जी आहे. सी, यू कॅन सी किंग काय असतो? किंग कंट्रोलर असतो. किंगच्या हातात कंट्रोल असतो, राजाच्या हातात सगळा कारभार, कंट्रोल असतो सगळ्या गोष्टीचा, राईट. सगळे डिसिजन राजा घेतो. राजाच्या बिहाफ मध्ये कोणी डिसिजन घेऊ शकत नाही विदाउट हिज परमिशन. सो इट्स समवॉट अशी एनर्जी तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आसपास अशी एखादी व्यक्ती आहे जिची मेल साईड स्ट्रॉंग आहे. ओके, जी इंडिपेंडेंट आहे. आणि मला इथे शफलिंग करण्यापूर्वी जेव्हा युजली आपण जेव्हा ओंकार करतो, तर ओंकार करताना सुद्धा मला इथे एक शब्द चॅनल होत होता, तो म्हणजे प्राईड, अभिमान. सो होऊ शकतं की ही जी कुठली व्यक्ती आहे जिच्या हातात तुमच्या लाईफचा कंट्रोल आहे, ती व्यक्ती खूप अभिमानी, खूप अहंकारी आहे आणि तुमच्या लाईफचा कंट्रोल तुमच्या हातात येऊ नये यासाठी ही व्यक्ती पुरेपूर प्रयत्न करते. आणि सरप्राइझिंगली ही एनर्जी इतकी स्ट्रॉंग आहे की ती एनर्जी रिफ्लेक्ट करण्यासाठी इथे चारीही सूट मधले चारीही किंग इथे आलेले आहेत. किंग ऑफ स्वॉर्ड्स आहे, किंग ऑफ कप्स आहे, किंग ऑफ वॉन्ड्स आहे, किंग ऑफ पेंटिकल्स आहे. काही लोक एखाद्या अब्युझिव्ह रिलेशनशिप मध्ये सुद्धा असू शकतात. ओके, काही लोक इथे एखाद्या अब्युझिव्ह रिलेशनशिप मध्ये असू शकतात. ओके, नाव हे होते आपले चॅनल्ड, जी एनर्जी चॅनल झाली त्याच्यावरून जे मेसेजेस होते. अदरवाईज काही लोकांसाठी जरी हा मेसेज, सुरुवातीचे जे मेसेज होते ते काही लोकांसाठी जरी असले तरी इतर काही लोकांसाठी ही एक चांगली एनर्जी आहे. ओके, काही लोकांसाठी ही खूप चांगली एनर्जी आहे मी म्हणेल, कारण की चारीही सूट्सचे किंग तुमच्या रीडिंग मध्ये आलेत. किंग ऑफ स्वॉर्ड्स, किंग ऑफ कप्स, किंग ऑफ वॉन्ड्स, किंग ऑफ पेंटिकल्स. सो रिलेशनशिप म्हणू नका, करिअर म्हणू नका, फायनान्शियल ग्रोथ म्हणू नका, तुमची विचार करण्याची जी शक्ती आहे ती म्हणू नका, तुमचं मन, सगळ्या गोष्टी पीकवर आहेत, हाय पॉइंटला. आता काही लोकांसाठी ही चांगली गोष्ट असू शकते, काही लोकांसाठी ही काळजी करण्यासारखी गोष्ट पण असू शकते. कुठली गोष्ट पीकला गेली की ती काय होतं,
एंड होतं ना, देन अगेन एक सायकल स्टार्ट होते. आणि इथे डेथ कार्ड आहे, ओके, स्ट्रेंथ कार्ड आहे. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सी, एक प्रकारचा चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. ठीक आहे, डेथ कार्ड आपल्याला चेंज, ट्रान्सफॉर्म, त्याच्यानंतर एक एक ज्याला आपण म्हणतो अनअवॉइडेबल, ज्याला तुम्ही टाळू शकत नाही असा बदल, तुमच्या आयुष्यातला टाळू शकणार नाही तुम्ही असा बदल, जो बदल होऊ नये यासाठी प्रयत्न करणं तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, जो बदल तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. कारण की तो बदल तुमच्या डेस्टिनीमध्ये आहे. या वेळेला ही टायमिंग आहे तुमची, या ट्रान्सफॉर्मेशनची, या बदलाची. सो हा बदल जो असणार आहे, याच्यामधून सक्सेसफुली बाहेर पडण्यासाठी, या प्रोसेसमधून जाण्यासाठी तुम्हाला या ट्रान्सफॉर्मेशनच्या आधीच स्ट्रेंथ दिली गेली आहे, स्ट्रेंथ प्रोव्हाइड केली गेली आहे. आणि हे खूप इमेन्स ट्रान्सफॉर्मेशन आहे मला इथे असं वाटतंय. कारण की यानंतर तुमच्या लाईफमध्ये जे येणार आहे ते डिफरंट असणार आहे, जे या पहिले कधीच नव्हतं झालेलं. ओके, जे पहिले कधी नाही झालं ते आता होणार आहे. का? कारण की यू आर ट्रान्सफॉर्मिंग, तुम्ही बदलताय. तुमचं जे मूळ आहे, तुमचे जे रूट्स आहेत, त्याची धारणाच बदलते तुमची. काही लोकांसाठी ते डेफिनेटली तुमची धारणा बदलते. ज्या विचारांमध्ये, ज्या बिलीफ सिस्टीम मध्ये तुम्ही इतके दिवस जगत होते, मे बी इथे काही जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्ही आत्तापर्यंत की पुरुषच सगळं सांभाळू शकतो किंवा पुरुषानेच सगळं सांभाळायला पाहिजे अशा विचारसरणीची जर तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुषही असाल, तर ही धारणा तुमची इथे बदलणार आहे. तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये चेंज होणार आहे, थॉट प्रोसेसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हे का होईल? अशी कुठली तरी गोष्ट या पिरियडमध्ये तुम्ही बघाल, तुमच्यासोबत असलेल्या लोकांच्या थ्रू किंवा काही तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सेस थ्रू तुम्ही एक असा अनुभव घ्याल, एक अशी गोष्ट डोळ्याने बघाल, कानाने ऐकाल, अनुभवाल, की जी तुमची ही जी बिलीफ सिस्टम आहे ना, ह्याला पूर्ण खंगाळून टाकेल, हलवून टाकेल. तुमचा विचार, जे आतापर्यंत जे विश्वास आहे तुमच्या या गोष्टींवरती, तो डायरेक्ट हादरणार आहे. इतका मोठा तुमचा स्ट्रॉंग बिलीफ सिस्टम चेंज होणार आहे. अगेन सगळ्यांसाठी हा मेसेज नसणार आहे डेफिनेटली, कारण की अल्टिमेटली आपल्याला बदलण्यासाठी लाईफमध्ये खूप सारे एक्सपिरियन्सेस दिले जातात डिव्हाइनकडून, देवाकडून. पण त्या प्रत्येक एक्सपिरियन्समधून आपण जो लेसन शिकायचा आहे तो शिकतो आणि त्याच चुका परत करत नाही, असं आपण करतोच असं नाही, राईट? सो बऱ्याच वेळेला असं पण होतं की एकच लेसन शिकण्यासाठी आपण परत 30 चूक करतो. आपल्याला धडे शिकवले जातात, धडे दिले जातात, लोक काढून घेतले जातात, लोक आपल्याला फसवून निघून जातात. हे सगळे एक्सपिरियन्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात ती एक गोष्ट शिकवण्यासाठी आपल्याला. पण ती एक गोष्ट आपण इतके हट्टी असतो की आपल्याला ते बदलायचंच नसतं आपले विचार, आणि आपण त्यामुळे बदलच घडवून आणत नाही. मग काय होतं? सेम पॅटर्नच्या गोष्टी, सेम सारखे, अगदी सिमिलर, जे पास्ट मध्ये झाले ते प्रेझेंट मध्ये होतात, तेच फ्युचर मध्ये चालू राहतात. उचलून बघा तुमच्या लाईफचे मागचे 10-15 वर्ष काढा, 10-12 महिने काढा, जो कुठला टाइम पिरियड ज्याच्यापासून तुम्ही एक सिमिलर टाइप ऑफ सिच्युएशन एक्सपिरियन्स करताय. एकाच प्रकारची एखादी अशी सिच्युएशन, एखादा असा अनुभव तुम्ही कंटिन्युअसली घेताय, फ्रिक्वेंटली घेताय. याच्यातून बाहेर निघालं
परत त्याच्यातच पडलो, बाहेर निघालो, परत त्याच्यातच पडलो, बाहेर निघालो, परत त्याच्यातच पडलो. ह्या सायकलमध्ये तुम्ही कधीपासून रिपीटेडली फिरताय हे बघा, तुम्हाला ही गोष्ट नक्की पटेल. जोपर्यंत तुम्ही हे ठरवणार नाही की माझ्यासाठी हा धडा दिला गेलाय की मी ही शिकवण याच्यातून घ्यावी, ही शिकवण मी घेणार आणि इथून पुढे मी ज्या चुका केल्या त्या चुका आता करणार नाही, तर मात्र सगळं काही चेंज होईल. सिच्युएशन्स चेंज होतील, गोष्टी नवीन नवीन तुम्हाला बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील. असं नाहीये की तिथून पुढे तुम्हाला वाईट अनुभव येणार नाही किंवा तुम्हाला परत प्रॉब्लेम्स येणार नाही. डेफिनेटली येतील. तुम्ही एकच गोष्ट शिकलात ना, प्रत्येक वेळेला प्रत्येक पावलाला एक नवीन गोष्ट शिकायची आहे. सो या ट्रान्सफॉर्मेशनला हे अवॉइडेबल नाहीये, पण तरी सुद्धा ह्याला अवॉइड न करता याच्यामधून तुम्ही बाहेर पडल्यानंतर सुद्धा पहिले पाडे 55 असतील तर मग तुमचं काय करू शकताय कोणी? तुमचं जर तुमच्या हातात आहे सगळं, तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही करत आहात, तर कोणीच काहीच करू शकत नाही. बट जे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवतात की मला शिकवण्यासाठी काहीतरी घडतंय आणि मी याच्यातून हा धडा घेतल्यानंतर ही चूक करणार नाही, ते लोक पुढे जाऊ शकतात, रादर जातात. ओके, सो यू डिसाइड तुम्हाला कुठले लोक बनायचे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे किंग ऑफ कप्स, मग आहे आपल्याकडे किंग ऑफ वॉन्ड्स, देन वी हॅव पेज ऑफ वॉन्ड्स. सो एक असा व्यक्ती लाईफमध्ये तुमच्या एंटर होईल काही लोकांच्या की जो खूप इमोशनली खूप स्ट्रॉंग असेल. इमोशनली स्ट्रॉंग म्हणजे रडणार नाही कधी, प्रत्येक सिच्युएशनला स्ट्रॉंगली हँडल करेल वगैरे वगैरे असा नाही. इमोशनली स्ट्रॉंग इन द सेन्स की तो इमोशनल असेल, इमोशन्सची कदर करणारा, भावनांना समजणारा, समजून घेणारा, ज्याला प्रेम, काळजी, दुःख, त्रास सगळ्या भावना कळतात, असा एखादा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये एंटर होणार आहे. ओके, काही लोकांसाठी हे तुम्ही स्वतः या मोडमध्ये, या एनर्जीमध्ये टॅप इन करणार आहात आणि 1 बाय 1 तुम्ही नेक्स्ट एनर्जीमध्ये टॅप इन करत जाणार आहात. अगेन इट डिपेंड्स ऑन यू. किंग ऑफ वॉन्ड्स आहे, स्टेबिलिटी येते करिअरमध्ये, एक कंट्रोल येतोय, तुमच्या हातामध्ये होल्ड येतोय तुमच्या करिअरचा. काही लोक जर इथे तुम्ही रिसेंटली किंवा लेटली म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा मागच्या काही 2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही काही स्टार्ट केलेलं असेल स्वतःचं, तर त्याच्यामध्ये एक ग्रोथ आहे, एक स्टेबिलिटी आहे. काही लोकांची इथे मला तुमची जी फर्म आहे ती पण मला, ज्याला आपण म्हणतो प्रायव्हेट लिमिटेड किंवा अशा याच्यामध्ये एक लेवल अप होताना दिसते. ओके, सो तुमची जी फर्म आहे तिची पण ग्रोथ आहे. सो तुम्ही नेक्स्ट लेवलला जाणार आहात. एक अथॉरिटी मिळणार आहे तुम्हाला. जर तुम्ही आतापर्यंत एखाद्या छोट्याशा गावामध्येच फक्त तुमचा व्यवसाय करत होते, तर तुम्ही आता त्या गावाच्या बाहेर पडून शहरांमध्ये, इतर गावांमध्ये किंवा शहराच्या बाहेर पडून इतर दुसऱ्या शहरांमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये, इवन काही लोकांसाठी इंटरनॅशनली सुद्धा तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे, तुमचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही ग्रो करू शकता. ओके, पब्लिश शब्द मला इथे ऐकायला येते. सो तुमच्यापैकी जर काही लोक जर रायटिंगमध्ये करिअर करत असतील किंवा रायटर्स असतील, ऑथर्स असतील, तर तुम्हाला एक रिकॉग्निशन मिळणार आहे इथे या महिन्यामध्ये. एक रिकॉग्निशन आहे. ओके, पेज ऑफ वॉन्ड्स आहे, एक नवी उमेद मिळेल तुम्हाला या महिन्यामध्ये, जोमाने काम करायची, नव्या जोमाने. म्हणजे इथे जी ब्लेसिंग मिळते, इथे ज्या चांगल्या गोष्टी होतात, याच्यामुळे काय होईल,
तुम्हाला एक नवीन जोर येईल, नवीन जोम येईल, एक आशा तुमची पल्लवित होईल की अरे वा, मला इतकं छान रिकॉग्निशन मिळत आहे, माझ्या कामाला प्रतिसाद मिळतोय, मग मी अजून चांगल्या पद्धतीने काम करेल, अजून जास्त माझा वेळ आणि माझी एनर्जी इन्व्हेस्ट करेल या कामावर. अशा पद्धतीने तुम्ही एका नवीन मोटिवेटेड आणि इन्स्पायर्ड वेने नव्याने तुमच्या कामाला सुरुवात करणार आहात. ओके. 2 ऑफ स्वॉर्ड्स आहे. दोन ऑप्शन समोर आले किंवा 2 आयडियाज असतील काही किंवा 2 प्लॅन्स असतील, 2 करिअर ऑप्शन असतील, तर कुठला चूज करायचा हे कन्फ्युजन येईल तुमच्या लाईफमध्ये या महिन्यात. पण जजमेंट आहे त्याच्यासोबत, सो तुम्हाला क्लॅरिटी पण मिळेल. ही जी कुठलं कन्फ्युजन, ही जी कुठली पण अशी सिच्युएशन असेल ज्याच्यात क्लॅरिटी नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला क्लॅरिटी दिली जाईल जजमेंटने. जजमेंट कार्ड तुम्हाला क्लॅरिटी प्रोव्हाइड करतंय. ते तुम्हाला सांगेल की आता कुठलं असं ऑप्शन आहे, आता कुठली अपॉर्च्युनिटी आहे जी पहिले तुम्ही ग्रॅब करायला पाहिजे किंवा ती निघून जाईल नाहीतर. ओके. सो अशी कुठली अपॉर्च्युनिटी आहे जिला प्रायोरिटी लेवलला तुम्ही इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, जिच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, हे तुम्हाला या महिन्यात कळेल कुठल्याही 2 ऑप्शन्स मधून. 6 ऑफ वॉन्ड्स आहे. सो विक्ट्री आहे. अँड आय फील हा जो कुठला डिसिजन तुम्ही इथे घ्याल, 2 गोष्टींपैकी जी कुठली तुम्ही निवडाल इथे, त्याच्यामध्ये तुम्हाला विक्ट्री मिळणार आहे. तुम्हाला जे लिटल रिकॉग्निशन मिळत होतं, जे अप्रिसिएशन मिळत होतं, जो प्रतिसाद मिळत होता तुमच्या कामासाठी, त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने नव्या जोमाने परत ते काम करत आहात, त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही अजून लेवल अप होणार आहात सक्सेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. तुम्ही सक्सेसच्या अजून जवळ जात आहे. पण माय डिअर, 8 ऑफ स्वॉर्ड्स आहे. डिपेंडंट एनर्जी मधून बाहेर पडा. डिपेंडंट एनर्जी मध्ये राहू नका. डोंट बी डिपेंडंट. आणि स्पेसिफिकली डिसिजन्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या लोकांवर डिपेंड राहणं सोडून द्या. या महिन्यामध्ये तुम्हाला खूप सारी इंडिपेंडन्स प्रोव्हाइड केली जाते. तुम्हाला अशा सिच्युएशन्स दिल्या जात आहे, अशा एनर्जी दिली जाते, अशी ऊर्जा दिली जाते की जी तुम्हाला हेल्प करणार आहे इंडिपेंडेंट होण्यासाठी. फायनान्शियली, पर्सनली, इमोशनली, सगळ्याच बाबतीत तुमची पर्सनल पॉवर तुम्ही ओळखाल, इतके तुम्ही इंडिपेंडेंट व्हाल या महिन्यामध्ये. हे का दिलं जात आहे? रिकॉग्निशन. मग तुम्ही परत फ्रेशली स्टार्ट करणार, अजून त्याच्यामध्ये एनर्जी इन्व्हेस्ट करणार, मग तुम्हाला डिसिजन घेता येणार, मग तुम्ही सक्सेस पण मिळवणार. याच्यानंतर सुद्धा तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड राहणार डिसिजन घेण्यासाठी. रिअली? देन यू शुड थिंक ऑन इट. सॉरी. सो प्लीज डिपेंडन्सी मध्ये राहू नका. तुम्हाला तुमचे रस्ते आपोआप सापडत जातील. नो मॅटर, चुकतं माणूस रस्त्यावरती, कदाचित चुकीचा रस्ता घेतला जातो कधी कधी, पण त्याच्यातून आपल्याला फाट्या पण फुटलेल्या असतात रस्त्याला. काही लोकांना ही पण भीती वाटत असेल की समजा मी हा डिसिजन घेतला, माझ्या पर्सनल पॉवरचा यूज करून मी स्वतः हा डिसिजन घेतला आणि तो चुकला, तर या भीतीमध्ये जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही लाईफमध्ये काहीच नाही करू शकणार. जर काहीतरी करून दाखवायचं असेल तर रिस्क तर घ्यावी लागते ना, राईट? सो डेअरिंग करा. डेअर टू डिसाइड, डेअर टू चूज. पहिलं पाऊल टाकणार नाही जोपर्यंत तुम्ही, तोपर्यंत पुढचे पावलं तुम्हाला कुठे टाकायचे आहेत हे कळणार नाही. त्याच्यासाठी उठा आणि मार्ग घ्या आणि चालायला लागा. आपोआप रस्ते सापडत जातील. फक्त तुम्हाला एक ध्येय तुमचं माहिती असलं पाहिजे की तुम्हाला कुठे पोहोचायचंय. ते निश्चित करा आणि चालायला लागा. प्रयत्न करत राहा.
पडाल, रडाल, धडपडाल, लागेल, कुणी फसवून जाईल, ठीक आहे, इट्स ओके. ह्युमन एक्सपिरियन्सेस आहेत. तुम्हाला लेसन्स देण्यासाठी, तुम्हाला मगाशी पण हा मेसेज दिलाय, तुम्हाला लेसन्स देण्यासाठी, काही शिकवण्यासाठी, तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्या गोष्टी त्याच्याचसाठी लाईफमध्ये येतात. सो डिसिजन घ्यायला शिका स्वतःचे स्वतः. डिपेंडन्सीमधून बाहेर या. डोंट बी डिपेंडंट. एस ऑफ पेंटिकल्स आहे, फायनान्शियल ब्लेसिंग्स आहेत, सरप्राइजेस आहेत काही लोकांसाठी. किंग ऑफ पेंटिकल्स आहे, फायनान्शियली पण इंडिपेंडेंट होताय तुम्ही. फायनान्शियल ग्रोथ आहे तुमची. आता इतकी सक्सेस मिळते, आता एवढे पुढे जात आहेत तर ते होणारच आहे. सो एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, तुम्हाला जे मटेरियल अबंडन्सचे कार्ड्स आहेत ते लास्टला आलेत. सुरुवातीला सगळे काम करा, काम करा, काम करा, विचार करा, काम करा, हे कार्ड झालेत. सो जर याच्या मागे एक हिडन मेसेज असा आहे, जर तुम्ही पैशाच्या मागे न धावता किंवा आउटकमच्या मागे, रिझल्टच्या मागे न धावता, की मी हे केलं तर मला काय मिळेल, काय मिळेल याचा विचार न करता, काय मिळेल ह्याच्या मागे न धावता, जर तुम्ही मनापासून जे करताय ते कराल तर तुम्हाला जे मिळायचंय ते बरोबर मिळेल. ॲट लास्ट ते मिळेल. ओके. सो एक गोष्टीची काळजी इथे अजून घ्यायची आहे. 4 ऑफ पेंटिकल्सने इथे मला असं वाटतंय काही लोकांसाठी तुमच्याकडे इनफ फायनान्सेस असणार आहे, तुमच्या गरजा पूर्ण होतील एवढे. काही लोकांसाठी छप्परफाड सारखी फिलिंग सुद्धा तुम्हाला येईल की अरे माझ्याकडे तर काहीच नव्हतं, आता माझ्याकडे अचानक एवढं आलं, मला किती चांगली गोष्ट आहे, किती भारी भारी भारी, अशा तुम्ही मोडमध्ये जाल. पण 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 एका लेवलपर्यंत तुमचा आनंद मेंटेन ठेवा. तिथून वर जाऊ नका, हवेत उडायला लागाल. कारण की ही एनर्जी तशीच आहे थोडीशी, आणि त्याच्यामुळे बऱ्याच त्याला जोडलेल्या असणाऱ्या बऱ्याच अशा फिलिंग्स आहेत ज्या निगेटिव्ह आहेत आणि त्या तुम्हाला घेऊन डुबतील. सो या गोष्टीचा विचार करा. ग्रीड म्हणजे ग्रीडला आपण सर्वसामान्य मराठी भाषेमध्ये हावरटपणा, हाव असं म्हणतो. सो मी एवढं काम केलं तर मला एवढे पैसे मिळाले, मग मी अजून ह्याच्या डबल काम केलं तर मला याच्या 4 पट पैसे मिळतील, म्हणून मग मी हेच काम करतो. असं करून जर हव्यासापोटी तुम्ही एखादं काम कंटिन्यू कराल, इथून पुढची एनर्जी सांगते इथपर्यंत ओके, पण जेव्हा तुम्ही ह्या एनर्जीमध्ये असणार आहात इथून पुढे ही एनर्जी खूप काळजीपूर्वक हाताळायची आहे तुम्हाला. 4 ऑफ पेंटिकल्स आहे. तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये, प्रत्येक तुमच्या एरियामध्ये लाईफच्या फायनान्शियल, हेल्थ, मटेरियल वेल्थ प्रोव्हाइड केली जाते. त्याचा गैरवापर करू नका. यासाठी या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही दान पुण्य करू शकता. डोनेशन्स करा, फायनान्शियल डोनेशन करा, पैसे तुम्हाला कोणाला दान करायचे पैसे दान करा, किंवा त्या पैशातून काही वस्तू घेऊन जर तुम्हाला दुसऱ्यांना दान करायचे असतील तर तशा करा. पण इथे एक गोष्ट मात्र प्लीज लक्षात ठेवा, माझ्या घरावरचं, माझ्या माणसांवरचं, माझ्यावरचं संकट जावं दुसऱ्यावरती, कोणावर तरी, अशा हेतूने दान करू नका प्लीज. ओके. बऱ्याचदा खूप पूर्वीपासून आपल्याकडे हे चालत आलेलं आहे की तुमच्यावरचं संकट टाळण्यासाठी तुम्ही ह्याला हे द्या, त्याला ते द्या, तुमच्या घरावरचं जाईल. पण तुम्ही ज्या एनर्जीने देता आहात ती एनर्जी त्या वस्तूबरोबर ज्याला देताय त्याच्याकडे जाते. त्याचं उद्या त्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आला तुमच्यामुळे तर ते कर्म आहे तुमचं, ते तुम्हाला फळ भोगावं लागेल. त्याच्यामुळे अशा इंटेन्शननी नका कधीच करू. तुमच्याकडे आहे, परिपूर्ण आहात तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये, तुम्हाला मिळालंय, कुणाला तरी त्याचा अजून फायदा व्हावा ह्या हेतूने द्या. स्वार्थी भावनेने किंवा अशा भावनेने देऊ नका प्लीज.
ओके, सो लेट्स सी तुमच्यासाठी ओरॅकल डेकमधून काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच ॲक्वेरियस, थँक्यू सो मच. एक सेकंड. लोकांबद्दलचे जर काही जजमेंट्स असतील तर ते रिलीज करा. स्वतःबद्दलचे सुद्धा जजमेंट्स असतील काही की मी एवढंच लिमिट आहे माझं, मी एवढंच करू शकतो, तर तुमचं पोटेन्शियल तुम्हाला अजून माहिती नाहीये. स्वतःला अप्रिशिएट करायला शिका. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच अक्वेरियस, कुंभ रास, ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू स्पिरिट्स, थँक्यू. सॉरी, थँक्यू अक्वेरियस, कुंभ रास, ऑगस्ट 2022. थँक्यू. वाव. होम. Your household situation is improving either through a move or a healthy change in the occupants. डेफिनेटली इतक्या सगळ्या ब्लेसिंग्ज आहेत, फायनान्शियल ब्लेसिंग्ज आहेत. सो तुमची जी हाऊसहोल्ड सिच्युएशन आहे, जी घरातली सिच्युएशन आहे, ती सुद्धा चेंज होतीये, ती सुद्धा इम्प्रूव्ह होतीये. माहू, मदर अर्थ, यू आर कॉल्ड अपॉन टू हेल्प विथ एन्व्हायरमेंटलिझम. सो इथे तुम्ही दान पुण्य करण्याची जर तुम्हाला इच्छा नसेल तर असं काहीतरी करा ज्याच्याने धरणी मातेला काहीतरी फायदा होईल, आपल्या पृथ्वीला हिलिंग मिळेल, आपल्या मदर अर्थला हिलिंग मिळेल. तुम्ही बघत असाल आता करंटली जगामध्ये काय चाललंय, ज्या धरणीवरती आपण उभं आहोत, जी आपल्या सगळ्यांचा भार पेलून आनंदाने आपल्याला जगू देते, तिच्यावरती किती घाव केले जात आहे, झाडं तोडले जात आहे, घाणेरडे केमिकल्स असलेले बॉम्बस्फोट आणि काय काय गोष्टी तिला सहन कराव्या लागतात. सो जर त्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी, आपल्या नेचरसाठी, मदर नेचरसाठी जर तुम्ही काही चांगलं करू शकत असाल तर ते करा. काय करा ते मी तुम्हाला इथे सांगणार नाही, ती तुमची इच्छा आहे. झाडं लावायची असतील झाडं लावा, प्लास्टिकचा वापर बंद करा. जितकं जास्त तुम्ही आपल्या अर्थसाठी, आपल्या नेचरसाठी कराल तितकंच चांगलं एन्व्हायरमेंट आपलं बनेल, राईट. सो त्यासाठी जर तुम्ही काही कराल तर खूप चांगलं होईल आणि तुम्हाला तो मेसेज सुद्धा इथे दिला गेला आहे. बोल्ड, अनलीश युअर ॲडव्हेंचरस साइड, टेक रिस्क्स अँड बी डेअरिंग. जर मनापासून आणि लक्ष देऊन रीडिंग ऐकत असाल, बघत असाल, मी काय बोलते, माझे शब्द व्यवस्थित ऐकत असाल तर हा मेसेज तुम्हाला कळाला असेल. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणाले, डेअरिंग करा, रिस्क घ्यायला तयारी दाखवा, तुमची बोल्डनेस अनलिश करा. सो टेक रिस्क अँड बी डेअरिंग, अनलिश युअर ॲडव्हेंचरस साइड. चला बाप्पाकडून काय गायडन्स आहे तुमच्यासाठी बघू आपण ऑगस्ट महिन्यासाठी. कुंभ रास. थँक्यू बाप्पा, थँक्यू. लवली. बाप्पा तुम्हाला खूप सारं प्रेम पाठवतोय तुमच्यासाठी, तुमच्या लाईफमध्ये, जे तुम्हाला तुमचे सेल्फ केअर, सेल्फ लव्ह इम्प्लिमेंट करायला हेल्प करेल. सो प्लीज बाप्पाला थँक्यू म्हणायला विसरू नका, ग्रॅटिट्यूड शो करा. वाव, जस्ट अ मिनिट, आय थिंक हे जास्त आहेत. ओके,
ओके, थँक्यू सो मच. कुंभ रास ऑगस्ट 2022. लव लव लव. तुम्ही बाप्पाचे फेवरेट लोक आहात असं मला तो इथे सांगतोय. परसेव्हरन्स. हार्ड वर्क जे तुम्ही केलंय, करताय, जर तुम्ही मनापासून एफर्ट्स घेत असाल त्याचा तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार आहेत. डेफिनेटली तुमच्या हार्ड वर्कला तुम्हाला फळ मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो नेक्स्ट आहे आपल्याकडे एम्पॉवरमेंट, सोलर प्लेक्सस चक्रा, पर्सनल पॉवर, पर्सनल हीलिंग, सेल्फ केअर, सेल्फ लव्ह या एनर्जीजला तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. फुलफिलमेंट. सो तुमचे जे डिझायर्स आहेत, ज्या नीड्स आहेत त्यांना फुलफिलमेंट, त्या फुलफिल होणार आहेत. इथे तुमच्या गरजा पूर्ण होणार आहेत. ज्या गोष्टींची तुम्ही वाट बघत होते, इतके दिवसापासून मेहनत करत होते ज्याच्यासाठी, ते पे ऑफ होणार आहे. त्याचं तुम्हाला रिटर्न्स, रिवॉर्ड मिळणार आहे. वाव. ओके, लेट्स सी हँडरिटन मेसेजेस काय आहेत तुमच्यासाठी. व्हेकल. ओके, काही लोकांसाठी इथे न्यू व्हेकल आहे. 2 व्हीलर, 4 व्हीलर और फॉर दॅट मॅटर सायकल, बायसिकल. ओके, याला एक कनेक्टेड मेसेज असा आहे की काही लोकांसाठी बी केअरफुल. ओके, जेव्हा तुम्ही एखादा वाहन ऑपरेट करत असाल, व्हेकल ऑपरेट करत असाल, तुमची गाडी किंवा सायकल जे काय असेल, रस्त्याने जाताना फोनचा वापर करू नका. काळजी घ्या. लक्ष देऊन व्यवस्थित काळजीपूर्वकरित्या तुमचे ड्रायव्हिंग किंवा रायडिंग जे काय असेल ते करा. ओके, नेक्स्ट मेसेज आहे आपल्यासाठी मॅजिक. वाव. सो देअर इज अ लॉट ऑफ मॅजिक हॅपनिंग इन युअर लाईफ. मॅजिकल काही मोमेंट्स असतील जिथे तुम्हाला विश्वास बसणार नाही की अरे हे तर झालं, हे मला मिळालं, कसं काय मिळालं. अशा सुद्धा मोमेंट्स काही लोकांसाठी इथे येणार आहेत. फेथ. हॅव फेथ. विश्वास ठेवा. विश्वासामध्ये खूप ताकद असते. ओके, विश्वास ठेवा. ऍक्सेप्ट करा. तुमच्यासाठी ब्लेसिंग्स पाठवल्या जात आहेत, त्यांना ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट करायला शिका. डार्कनेस. डार्क. सो डार्क जे तुमचं आहे इथे डेथ कार्ड आहे. सो डार्कचं जे आहे, तुमची जी शॅडो आहे किंवा तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते इथे रिमूव्ह होणार आहेत. सो रेजिस्ट करू नका, ऍक्सेप्ट करा. तुमची डार्कनेस जी आहे, डार्क साईड जी आहे, तिच्यावरती काम होतं इथे बॅकएंडला. ओके, सो थँक्यू सो मच. ही होती कुंभ राशीसाठी म्हणजेच अक्वेरियस मून साइनसाठी ऑगस्ट 2022 ची रीडिंग. आय होप तुम्हाला गायडन्स मिळाला असेल आणि काही इन्साइट्स मिळाले असतील, हेल्प मिळाले असेल. रीडिंगचा पर्पज इतकाच असतो की तुम्हाला एनकरेजमेंट, मोटिवेशन मिळावं, इन्स्पिरेशन मिळावं. काही ज्या गोष्टींमध्ये क्लॅरिटी नसते तिथे तुम्हाला इन्साइट्स मिळावे की तुम्ही कसं करू शकता गोष्टी. राईट. सो आय होप तुम्हाला गायडन्स मिळाला असेल ज्याच्यासाठी तुम्ही ही रीडिंग बघत होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. हाय, आता आपण बघणार आहोत तुळ राशीसाठी ऑगस्ट 2022 हा महिना कसा असणार आहे. ओके, Thank you. Okay, so let's see. Taurus, Libra.
Okay, let's see. August 2022, Tulras. Thank you so much. Thank you. Thank you very much. Thank you. Yes. Thank you so much. Very, very yes. Yes. Thank you very much. Thank you. August 2022. Libras. Libra's moon sign. August 2022. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you very much. Thank you. Yes. Yes, we are ready. Thank you. Thank you. We are ready. Yes, we are ready. Thank you. Yes. Okay, let's see. The Magician. Ooh. Work your magic. The Devil. 9 of Wands. Page of Pentacles. The World. The Fool. Knight of Swords. The Star. The Moon. Looks like whole universe is coming inside your reading. 9 of Pentacles. 6 of Swords. And we have Ace of Wands. Okay, let's see. थोडेसे वियर्ड कॉम्बिनेशन्स आहेत. आय फील तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीसोबत डील करताय जो वरवर दिसणारा वेगळा आहे आणि ॲक्च्युअलमध्ये वेगळा आहे. ओके. नाइट ऑफ कप्स. द मॅजिशियन. The Devil, 9 of Wands, Page of Pentacles, the World, the Fool, Knight of Swords, the Star, the Moon, 9 of Pentacles, 6 of Swords, and Ace of Wands. Wonderful. First, let's talk about the Devil. द डेव्हिलचं जे कार्ड आहे ते कार्मिक टाईज बद्दल सांगतं आपल्याला. कार्मिक नॉट्स ज्या आहेत तुमच्या एखाद्या व्यक्तीबद्दल. समटाइम्स एखाद्या अशा रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही असाल की तुमचा पार्टनर तुमची रिस्पेक्ट करत नाही, तुम्हाला इक्वली कन्सिडर करत नाही, तुम्हाला बरोबरीचा दर्जा मिळत नाही. हे झालं पार्टनर्स बद्दल. बट अदरवाईज सुद्धा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये जर समोरची व्यक्ती तुम्हाला इक्वली ट्रीट करत नसेल, तुम्हाला रिस्पेक्ट देत नसेल, तुम्हाला किंमत नाही आहे त्या व्यक्तीच्या लेखी असं तुम्हाला वाटत असेल, तर ते कार्मिक रिलेशनशिप आहे, म्हणून तसं आहे. ओके. सो एक कार्मिक रिलेशनशिप आहे तुमच्या लाईफमध्ये ज्याच्यासोबत तुम्ही या मंथमध्ये डील करणार आहात. ओके. हे जास्त फोकस्डमध्ये असलेलं रिलेशनशिप असणार या महिन्यामध्ये. नाइट ऑफ कप्स आहे. इमोशनली तुम्ही एक परिपक्व, ज्याला आपण म्हणतो परिपक्व असणार आहात भावनिक दृष्ट्या. तुमचे जर आत्तापर्यंत जर तुमचे जे फिलिंग्स होते, तुमच्या ज्या भावना होत्या त्या अप्स अँड डाऊन्स चालू होते, त्या वेवरिंग होत्या, काही कळत नव्हतं, कधी कधी लो, कधी हाय, कधी चांगलं वाटायचं, कधी खराब वाटायचं एखाद्या व्यक्तीबद्दल. सो या ज्या भावना तुमच्या अनस्टेबल होत्या आत्तापर्यंत त्या स्टेबल होणार आहेत या महिन्यामध्ये नाइट ऑफ कप्सने. द मॅजिशियन आहे. सो वर्क युअर मॅजिक. तुम्हाला ही पॉवर दिलेली आहे की तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता, क्रिएट करू शकता, नवीन काही स्टार्ट करू शकता. तिथे तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके.
टूल्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्हाला. जी गोष्ट तुम्ही स्टार्ट करणार आहात तिच्यासाठी जे काही लागणार आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल या महिन्यामध्ये. 9 ऑफ वॉन्ड्सने डोंट लेट युअर फिअर्स इंटरप्ट इन युअर ड्रीम्स. तुमच्या ज्या फिअर्स असतील त्या थोड्याशा इथे फोकस्डमध्ये येऊ शकतात. सो त्यांच्यापासून थोडं तुम्हाला थोडंसं इमोशनली इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटेल त्या फिअर्समुळे. पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे सांगितलं काय जात आहे, त्या फिअर्सला फेस करा. फॉर एक्झाम्पल, जर मला अंधारात जाण्याची भीती वाटते, पण या महिन्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम असे सिच्युएशन्स येतील की मला अंधारात जावं लागेल. ओके, मी बसले आणि अचानक लाईट गेली, अंधार झाला. ओके, सो अशा वेळेला ती गोष्ट अवॉइड न करता ती फेस करा. मग अशा वेळेला मी काय करेल, मी त्या अंधारात जाईल, तिथे उभी राहील, माझं जे काम असेल ते करेल, मी येईल, मी परत तेच करेल, रिपीट करेल अंटिल अँड अनलेस मला ही भीती माझी जात नाही. ओके, सो तुमच्यासाठी पण इथे ही अशीच एनर्जी आहे. तुमचे जे फिअर्स आहे त्या तुम्हाला फेस करायला इथे सांगितलं जात आहे. सो फेस युअर फिअर्स. ओके, पेज ऑफ पेंटिकल्सने इथे नवीन इथे काही प्रोजेक्ट्स आहेत. काही नवीन मटेरियल थिंग्स तुमच्या घरात येतील. फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, अशा काही गोष्टी, किंवा फॉर दॅट मॅटर गाडी किंवा घर. काही लोक इथे स्वतःचं या महिन्यामध्ये घेणार असतील. बट एक फायनान्शियल एक नवीन ब्लेसिंग तुमच्या लाईफमध्ये येते. पेज ऑफ पेंटिकल्स आहे. सो इथे मला ही एनर्जी खूप हाय आहे असं नाही वाटत आहे, इथे फील नाही होते या एनर्जीमध्ये. बट ही फायनान्शियल ब्लेसिंग आहे. एक नवीन गोष्ट तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड होते, जी मटेरियल कॅटेगरीमध्ये जाते. ओके, सो चेक इट आउट. द वर्ल्ड कार्ड आहे, कंप्लीशन आहे, आणि व्हेरी ब्युटिफुली द वर्ल्ड कार्ड नंतर द फूल कार्ड आलंय. तुम्हाला माहिती असेल, बट लेट मी टेल यू, 0 नंबरचं कार्ड आहे. द फूलचं कार्ड टॅरोमध्ये, स्पेसिफिकली हायर आर्कानामध्ये सगळ्यात पहिलं कार्ड असतं. आणि द वर्ल्डचं कार्ड जे आहे ते मेजर आर्कानामधलं सगळ्यात शेवटचं कार्ड असतं. हे सायकल स्टार्ट होण्याचं कार्ड आहे, हे बिगिनिंगचं कार्ड आहे, हे एंडचं कार्ड आहे. ही सायकल कंप्लीट होते. सो जी कुठली सायकल तुमची या महिन्यामध्ये आत्ता करंटली जी कुठली सायकल चालू आहे ती या महिन्यामध्ये एंड होणार आहे, किंवा याच महिन्यामध्ये स्टार्ट झालेली एखादी सायकल याच महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे. ओके, आणि अलॉंग विथ दॅट ती एक नवीन बिगिनिंग सुद्धा घेऊन येते. सो एक काही लोकांसाठी प्रमोशन असू शकतं. काही लोक इथे डबल प्रमोट होणार आहेत या महिन्यामध्ये. सो होऊ शकतं की हे 2 वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये असेल तुमच्या लाईफच्या, करिअरमध्ये, फॅमिलीमध्ये काही ॲडिशन किंवा ग्रोथ. ओके, बट एक सायकल कंप्लीट होते. इथे कंप्लीशन आहे. तुमचे इंटेन्शन्स, तुमचे टार्गेट्स, इथे जे तुम्ही स्टार्ट करताय ते पण इथे एंड होतंय, असा काही जणांसाठी मेसेज आहे. सो इथे जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून तुमची संपूर्ण एनर्जी आणि संपूर्ण फेथ या गोष्टीमध्ये जर लावला, जर तुम्ही ही गोष्ट स्टार्ट केली या महिन्यामध्ये, तर तिची एक सायकल इथे कंप्लीट होणार आहे याच महिन्यामध्ये.
रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. सो काही जणांसाठी इथे मला असं मेसेज मिळतोय की तुमच्यापैकी काही लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन फर्स्ट टाइम ट्राय करण्याचा विचार करत असाल आणि या महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल की चला करून बघूया होतंय का, आणि जे तुम्ही करून बघणार आहात ते होणार आहे. याच महिन्यात तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप पण आहे, बिगिनिंग आहे. सो काही जणांसाठी इथे जी तुम्ही फर्स्ट स्टेप घेणार आहात, द मॅजिशियननी जे तुम्ही क्रिएट करणार आहात त्याचं तुम्हाला इथे फर्स्ट स्टेजला ते कम्प्लीट होत आहे, त्याची फर्स्ट स्टेज, आणि नेक्स्ट स्टेज पण त्याची स्टार्ट होते. ओके. सो व्हेरी वेल डन. द वर्ल्ड कार्डने एक विश फुलफिलमेंट पण आहे. त्याच्यानंतर द फूलने इथे तुम्हाला फ्रीडम प्रोव्हाइड केली जाते, नवीन बिगिनिंग आहे पुन्हा एकदा. त्याच्यानंतर सूर्याच्या ऊर्जेसोबत जर कनेक्ट करू शकत असाल तर खूप चांगलं आहे, तुम्हाला त्याच्याने हाय एनर्जी मिळेल. नाईट ऑफ स्वॉर्ड्स आहे, द मून आहे. ओके. सो इमोशनली थोडासा इम्बॅलन्स होण्याचा तुमचा परत एक सायकल कदाचित असं असेल की इमोशनल स्टेबिलिटी मिळाली काही लोकांसाठी. इनिशियली तुम्ही इमोशनली खूप स्टेबल झाले पण ती सायकल इथेच संपली, तुमची इमोशनली अनस्टेबलची परत तुमची दुसरी सायकल स्टार्ट झाली, असंही काही लोकांसाठी इथे आहे. पण तुमच्या मेंटल हेल्थवरती, तुमच्या विचारांवरती म्हणजे स्ट्रेस येणं किंवा एखादी अशी गोष्ट घडणं जिचा तुम्ही विचार करताय किंवा कुणाच्या बोलण्याचा, कुठल्या व्यक्तीचा खूप डीप तुमच्यावरती इफेक्ट होणं, एखाद्याच्या बोलण्याचा वगैरे, असे काही इथे मोमेंट्स येतील ज्याच्यामध्ये तुम्ही इन्फ्लुएन्स व्हाल, तुम्ही दुसऱ्यांच्या एनर्जी पिक कराल आणि त्याच एनर्जीमध्ये स्वतःला कन्सिडर कराल. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्टारच्या एनर्जीमध्ये राहायचंय, बॅलन्स करायचंय. ही तुमची एनर्जी आहे, ही दुसऱ्यांची एनर्जी आहे, तिला मिक्स होऊ देऊ नका. तुमची एनर्जी तुमच्या एनर्जीलाच राहा, त्यांची एनर्जी आहे तिथेच राहू देत. एक हेल्दी बाउंड्री क्रिएट करा. ओके. रेस्टलेस व्हायचं नाहीये. इमिडिएट रिॲक्ट जर होण्याची तुम्हाला सवय असेल तर या महिन्यामध्ये ते टाळा. इमिडिएटली रिॲक्शन देण्याचं कुठली सिच्युएशन आली तर ते टाळा. म्हणजे तुम्हाला कुणी काही बोललं आणि तुम्ही त्यांना लगेच पलट उत्तर दिलं, हे या महिन्यामध्ये करू नका, हे टाळा. त्याच्याने तुमची इमोशनल आणि मेंटल हेल्थ मेंटेन राहणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. ओके. 9 ऑफ पेंटिकल्सनी एक फायनान्शियल टार्गेट कम्प्लीट होत आहे काही लोकांचं इथे. तुम्ही जे टार्गेट सेट केलं होतं फायनान्शियल तुमच्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर कामामधून, ते तुमचं इथे कम्प्लिशन आहे. ग्रोथ आहे काही लोकांसाठी इथे, फायनान्शियल ग्रोथ आहे. काही लोकांसाठी इथे इमोशनल फुलफिलमेंट आहे, मटेरियल फुलफिलमेंट आहे. बहारदार अशी फीलिंग एक तुमच्या लाईफमध्ये इथे येणार आहे, अशी मोमेंट्स येणार आहेत. एक असा चॅप्टर तुमच्या लाईफचा इथे चालू आहे ज्याच्यामध्ये ही स्टेज तुमची असणार आहे या महिन्यामध्ये की मला सगळं काय मिळालं, बास किती छान, मला हे मिळालं, मला ते मिळालं. एक असं इथे मला एक ग्रॅटिट्यूड वाली पण एक एनर्जी इथे मिळते. सो मेक शुअर की तुम्ही ग्रेटफुल आहात, ग्रेटफुल राहाल. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल राहा. ओके. ती एनर्जी तुम्हाला खूप सर्व करेल. 6 ऑफ स्वॉर्ड्स आहे. दोन जण म्हणजे तुम्ही आणि अजून एक व्यक्ती. ओके. सो कुठल्याही व्यक्तीसोबत, कुणाही सोबत तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. काही लोकांसाठी इथे वर्क रिलेटेड ट्रॅव्हल आहे,
म्हणजे एखादं कॉन्फरन्स, एखादी मीटिंग, काही अटेंड करण्यासाठी, सेमिनार वगैरे तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात तुमच्या एखाद्या कॉलिग सोबत. काही लोक इथे लिटरली आईला किंवा बहिणीला घेऊन कुठे बाहेर ट्रॅव्हल करणार आहे. ओके, वाव. एस ऑफ वॉन्ड्स आहे. ऍक्शन घ्या, टेक ऍक्शन, टेक ऍक्शन. तुम्ही ऍक्शन घेतल्याशिवाय तुमचे कामं पूर्ण होणार नाहीये. सो तुमच्या करिअरमध्ये, वर्क प्लेसवरती जर तुम्ही स्टॅग्नंट एनर्जीमध्ये असाल तर प्लीज ऍक्शन घ्या. ती तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. टेक ऍक्शनची. सगळं सेट आहे, एन्व्हायरमेंट आहे, सेटअप लागलेला आहे, तुम्हाला फक्त ऍक्शन घ्यायची आहे. जस्ट डू इट, जस्ट डू इट. ओके, सो लेट्स सी ओरॅकल डेकमधून काय गायडन्स आहे आपल्यासाठी. लिब्रा मून साइन, थँक यू सो मच. ऑगस्ट 2022. तूळ रास, थँक्यू सो मच. ऑगस्ट 2022. शफलिंग करताना सुद्धा काही एनर्जीज मिळत असतात. इथे नाईट ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड काय सांगताय, तुम्ही इम्पेशंट आहात. तेच तुमची शफलिंग चालू असताना सुद्धा कळतं की तुम्ही इम्पेशंट आहात. तुमची एनर्जी किती इम्पेशंट आहे. सो पेशन्स, हॅव सम पेशन्स. घाई करू नका कुठल्याही गोष्टीची. आय थिंक इथे काही लोकांना द डेव्हिल आणि नाईट ऑफ स्वॉर्ड्सने इथे असं चॅनल होत आहे की तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये खूप घाई करताय. इट्स क्वाईट पॉसिबल की तुमच्यापैकी काही लोक हे दरवेळेला ही गोष्ट करत असाल की एखादी व्यक्ती भेटली की लगेच काहीतरी टायटल त्याच्या सोबतच्या असलेल्या रिलेशनला द्यायचं. काहीच गरज नाहीये तुम्हाला असं काही करायची. पहिले थोडा वेळ जाऊ द्या. ते रिलेशन कार्मिक नाहीये हे कशावरून, नंतर त्रास तुम्हालाच होणार आहे ना. सो रेस्टलेसनेस मध्ये जाऊ नका. पेशन्स ठेवा. होल्ड ऑन, हॅव पेशन्स. वेळ जी आहे, वेळ सगळं रिव्हील करेल. टाइम विल रिव्हील एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. तूळ रास, ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. लिब्रा, ऑगस्ट 2022. लिब्रा. Thank you. Yes. Undying love. The love you have shared is eternal regardless of the situation. So तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला, नो मॅटर कुठली सिच्युएशन आहे, सिच्युएशन कशीही असताना सुद्धा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जीव लावला असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही युनिक आहात आणि तुमचं जे प्रेम आहे ती तुमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. ओके, सो जर तुम्हाला इथे असं वाटत असेल की एखाद्या व्यक्ती माझ्याशी असा वागला, तसा वागला, मी त्याच्यावर एवढं प्रेम केलं, त्याला एवढा जीव लावला वगैरे, असं पण जर काही तुमच्या बाबतीत अनुभव तुम्हाला येत असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी इथे मेसेज दिलाय की तुम्ही जे प्रेम त्या व्यक्तीला दिलं, ठीक आहे, जे प्रेम तुम्ही देताय लोकांना, वस्तूंना, प्राण्यांना, कुठल्याही एनर्जीवरती जेव्हा तुम्ही लव्हची एनर्जी इन्व्हेस्ट करता तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही जी तुमची एनर्जी तिथे लावताय, तुमच्या प्रेमाची जी एनर्जी तुम्ही लावताय ती 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 प्युअर आहे, ती पवित्र आहे आणि तिला तुम्ही ह्या थॉट्सने की प्रॅक्टिकॅलिटीच्या नादामध्ये तिला तुम्ही दूषित करू नका. तुम्ही प्युअर लव्ह स्प्रेड करताय, प्युअर लव्ह स्प्रेड करत राहा, त्याला अप्रिशिएट करत राहा, त्याला क्रिटिसाइज करू नका. ओके, एराक्युरा ब्लॉसमिंग. You have just getting started, so have patience with yourself and trust and do not give up. Have patience.
with yourself also process and with your process. So have patience. नेक्स्ट मेसेज आहे आपल्यासाठी ग्रीन तारा. स्टार्ट डेलिगेटिंग. जर तुम्ही सगळ्या गोष्टी एकटेच करत असाल, वन मॅन शो चालू असेल, तर तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की हेल्प घ्यायला शिका. हेल्प मागण्यामध्ये, हेल्प घेण्यामध्ये काहीही गैर नाहीये. तुम्ही वीक आहात असं काहीही समोरच्याला सिग्नल जात नाही जर तुम्ही हेल्प मागितली तर. ओके, आस्क अदर्स including me to help you instead of trying to do everything by yourself. Let's see बाप्पाकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे. Thank you so much. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you so much. Thank you. Taurus, August 2022. Libra, August 2022. Libra, thank you very much. Thank you. Taurus, August 2022. Thank you so much. Thank you very much. Thank you very much. Thank you. Taurus, August 2022. Yes, we are ready. Yes, we are ready. Okay, let's see. Generosity, be generous. Okay. Delight, have some fun. Smile करा. देवाने दिलेले 32 दात दाखवा. अंडरस्टँडिंग, तुमच्यामध्ये ही एबिलिटी आहे की तुम्ही दुसऱ्यांना समजून घेऊ शकता. तुमची जी नजर आहे किंवा तुमचं जे मन आहे ते समोरच्याच्या डोळ्यात किंवा त्याच्या मनात काय दिसतंय, काय आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. ही तुमच्यामध्ये एबिलिटी आहे. सो व्हेरी नाईस. लेट्स सी तुमच्यासाठी हँड रिटन मेसेज काय आहेत. स्माइल, स्माइल ऑफन. मी तुम्हाला आत्ताच म्हणाले स्माइल करा. डू इट. कुठे दिला तुम्हाला मेसेज? एस ऑफ वॉन्ड्सला. डू इट. टेक ॲक्शन. टेक ॲक्शन. या महिन्यामध्ये शांत बसणं किंवा काय म्हणूयात आपण, कामामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचा तुम्हाला इनॅक्टिव्ह राहायचं नाहीये, ऍक्टिव्ह राहायचंय. टेक ॲक्शन. तुम्हाला फळ मिळणार आहे. तुम्ही जे काही मेहनत घेणार आहे त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. गो बॅक. काय जे नेगेटिव्ह फिलिंग्स असतील त्यांना सांगा जा. जे लोक असतील ज्यांच्या असण्याने येण्याने तुम्हाला त्रास होतोय, रिमूव्ह देम. डिटॉक्सिफिकेशन करा. ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ, ट्रान्सफॉर्म युअर थॉट्स. व्हेरी गुड. गो बॅक. थोडंसं मागे जाऊन विचार करा. आत्मचिंतन करा. ओके. ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ. तुम्हाला इथे स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी काम करायचंय. स्वतःवर काम करा. ओके, ऑल राईट. ही तुमची रीडिंग होती लिब्रा मून साइन तूळ राशीसाठी ऑगस्ट 2022. सो आपल्या एअर सायन्सची रीडिंग इथे कंप्लीट होते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला गायडन्स मिळाला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला आपल्या चॅनलबद्दल सांगायला नक्की विसरू नका. मे बी कोणाला गायडन्स मिळेल. ओके, सो थँक्यू सो मच अँड बाय बाय.